कर्नाटकातील सत्तेतील काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन 2 वर्षांचा काळ उलटला तरी अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास सरकार अयशस्वी ठरलं आहे. हलगामच्छे बायपाससाठी सुपीक जमिनीचं भूसंपादन झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी का हडप करताय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटक सरकारला केला. शेतकऱ्यांना जाचक ठरणारे कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतीमालाला आधारभूत किंमत निश्चित करावी, भूसुधारणा व भूसंपादन कायदा रद्द करावा, बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करावी, भात मालाला वाढीव हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेच्या वतीने शुक्रवारी कोंडुस्कोप येथे आंदोलन छेडून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडिहळ्ळी आदी नेते उपस्थित होते. कर्जाच्या ओझ्यामुळे राज्यात 3 वर्षात 53 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे विणकर व्यवसाय अडचणीत सापडला असल्याने विणकर व्यावसायिकांना बांधकाम कामगारांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. शुक्रवारी सुवर्ण गार्डन परिसरामध्ये विणकरांनी जोरदार आंदोलन केले. राज्यातील आत्महत्या केलेल्या 53 विणकरांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, विणकरांना पूर्णपणे कर्जमाफी द्यावी, हातमाग विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, 55 वर्षांवरील विणकरांना 5,000 रुपये मासिक वेतन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील शेकडो विणकर सहभागी झाले होते. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज अधिवेशन सभागृहात सांगितले की सर्वसामान्य महिलांप्रमाणे राज्यातील देवदासी महिलांनाही गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळत असून अद्याप कोणतीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही. आज शुक्रवारी विधान परिषदेत सदस्या हेमलता नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यातील देवदासी महिलांना विशेष योजनेअंतर्गत दरमहा 2,000 रुपये तसेच आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 30,000 रुपये, त्यासोबत माझी देवदासी गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरे दिली जात आहेत. कोप्पळ जिल्ह्यामध्ये एका सर्वेक्षणादरम्यान 6,018 देवदासी महिलांची ओळख मिळाली असून त्यापैकी 2,053 देवदासी जिवंत आहेत. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून त्या पात्र लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. राज्यात 45हून अधिक प्राथमिक व माध्यमिक सरकारी शाळांमध्ये अतिथी शिक्षक कार्यरत आहेत. परंतु या अतिथी शिक्षकांना केवळ 9-10 महिन्यांसाठी तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागत आहे. तसेच त्यांना इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने अतिथी शिक्षकांचे हाल होत आहेत. यासाठी त्यांना सेवेमध्ये कायम करावे, उन्हाळी सुट्टीसह 12 महिन्यांचे वेतन द्यावे. अतिथी शिक्षकांना अवघ्या 10,000 व 10,500 पगारावर काम करावं लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं देखील कठीण झालंय. वेतनात वाढ व्हावी यासाठी अनेक वेळा जिल्हाभर आंदोलने करण्यात आली, परंतु अद्याप या मागणीला यश आलेलं नाही. यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य प्राथमिक व माध्यमिक अतिथी शिक्षक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी सुवर्ण विधानसौध परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेकडो अतिथी शिक्षक उपस्थित होते. बेळगावातील बिम्स रुग्णालयात एका नवजात बालिकेला आईने टाकून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान या नवजात बालिकेचा मृत्यू झाला असून संबंधित आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. बैलहोंगल येथील बीबीजान सद्दाम हुसेन सय्यद या महिलेस 8 डिसेंबर रोजी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात मुलीची काळजी न घेता आणि डॉक्टरांना कोणतीही माहिती न देता बीबीजान हिने रुग्णालयातून पळ काढलाय. नवजात बालिका उपचाराधीन असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी बिम्स रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा क्रमांक 160/2024 नुसार भारतीय दंडविधान कलम 93 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून बीबीजान सद्दाम सय्यद हिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेने बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह मुत्यानट्टी गावासाठी नवीन 24 तास पाणी पुरवठा प्रणालीचे काल गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
स्थानिक मान्यवर आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीसह युवा नेते अमान सेठ यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। या प्रकल्पासाठी संबंधित L&T कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते। आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असून अत्यंत दुर्गम भागातही विकास पोहोचवणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे। यानंतर ते मुत्यानटी येथील स्थानिक मंदिर समितीची भेट घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले। दत्त जयंतीनिमित्त बाजार गल्ली वडगाव बेळगाव येथील जिव्हेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या सोमवारपासून या मंदिरात श्री गुरुचरित्राचे पारायण, अखंड नामजप व हवन सप्ताह सुरू असून आज शुक्रवारी सकाळी चंडीयाग संपन्न झाला। उद्या शनिवारी रुद्रयाग व मल्हार यागाचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 15 रोजी श्री दत्त जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात येणार असून सोमवारी गुरुचरित्र पारायण तसेच अखंड नामजपाची समाप्ती होणार आहे। सध्या सुरू असलेला नामजप सप्ताह हा अखंडितपणे सलग 7 दिवस 24 तास सुरू आहे। या जिव्हेश्वर मंदिरात दर रविवारी सायंकाळी 6 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात येते। याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे कळवण्यात आले आहे।